हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ त्या सगळ्या मॉमीसाठी एकदम युजफुल आहे. कारण आज मी प्रॉडक्टच असे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे मनूचा हॉल व्हिडिओ असणार आहे. मनूचे जे काही ड्रेसेस आहेत किंवा काही फुटवेअर आहेत, तर त्याचा हॉल व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेला येत असतं व्हिडिओमध्ये, की हा मनूचा ड्रेस कुठून घेतला, तो मनूचा ड्रेस कुठून घेतला. पण काय होतं ना, Amazon, Flipkart किंवा Myntraवरून शक्यतो मी मनूसाठी शॉपिंग करत नाही. त्याच्यामुळं मग मला ते प्रॉडक्ट्स तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओमध्ये टॅग करता येत नाहीत किंवा मग एक लिंक देणं पण पॉसिबल होत नाही दरवेळी. त्याच्यामुळे मग ते राहून जातं. तर म्हटलं चला एक सेपरेट असा एक हॉल व्हिडिओ बनवूयात आणि सगळ्या लिंक्स ज्या आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये असतील. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे. कोणीही मला कपडे पाठवलेले नाही आहेत किंवा काही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असं काहीच नाही आहे. हे सगळे कपडे काही म्हणजे ह्यातले मी स्वतः घेतलेत किंवा मला फर्स्ट क्रायचे कुपन कोड्स येत असतात Instagramसाठी. तर तिथून मी काही पर्चेस केलेले आहेत. सो तुम्ही घेतलं, नाही घेतलं तरी मला ह्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे. फक्त तुम्ही विचारत असता आणि मला हे ड्रेस खूप जास्त आवडलेत किंवा हे फुटवेअर खूप जास्त आवडलेत म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर आता हे जे सगळे ड्रेसेस आहेत ना, तर ते सगळे जवळपास कॉटनमध्येच आहेत. कॉटन वोवन असं जे मटेरियल असतं ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आणि मला हा कलर पण खूप जास्त आवडला आहे. तर ते म्हणजे ही एक फ्रॉक किंवा वन पीस तुम्ही असं म्हणू शकता. कलर खूप सुंदर आहे आणि बॅक साईडला हे बघा हे असं काहीतरी आहे. मोस्टली मी मनूला असे ड्रेस घेत नाही कारण काय होतं ना, तिला इथे फिटिंगला येत नाही. जिथे असे स्ट्रॅप असतात किंवा मग हे असतं स्लीवलेस असतात किंवा असे काही. पण हा जो ड्रेस आहे ना, त्याची खासियत म्हणजे इथे इलास्टिक पण आहे. त्याच्यामुळे तो तिला फिटिंगला पण येईल. अजून मी तिला काही घातलेलं नाही आहे. तुम्ही पण बघितला नसेल. कारण मी अजून याचं टॅग पण नाही काढले. मला कालच रिसीव्ह झाला आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. आणि इथे छान असे एकदम मेन अट्रॅक्शन जर असेल ह्या फ्रॉकचं काही तर ते हे फ्लावर्स, गिंगम फ्लावर्स असं म्हणतात त्याला. आणि खूप सुंदर दिसतात. कलर खूप सुंदर आहे. इथे लेसची डिटेलिंग दिली आहे. सो तीसुद्धा छान दिसते. ओव्हरऑल मस्त आहे ड्रेस. तुम्ही नक्की पर्चेस करू शकता. त्याच्यानंतर ना हा एक आहे. हा मी तसा Zudio घेतला आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त सांगण्यात पण काही पॉईंट नाही आहे. कारण ह्याची लिंक मला मिळणार नाही. सो मी अटॅच नाही करू शकणार. पण त्या दिवशी ना मी सावीला धोंड्याच्या दिवशी सावीला आणि मनूला असे सेम फ्रॉक घेऊन आले होते. सो त्यातलाच हा एक फ्रॉक आहे. खूप मस्त आहे कॉटनमध्ये. मनूला ना मी शक्यतो पहिले टी-शर्ट आणि पॅन्ट्स असंच वापरायचे. पण आता मी म्हटलं चला आपण तिला फ्रॉक पण जास्त घालत जाऊयात आणि ती इतकी छान दिसते फ्रॉकमध्ये. मला हे कळलं जेव्हा धोंड्याच्या दिवशी नाही का येलो कलरचा फ्रॉक तिने वेअर केलेला. खूपच मस्त दिसत होती. सो म्हटलं चला अजून त्याच्यासाठी फ्रॉकच घेऊयात. सो असा मस्त पिंक आणि व्हाईट कलरमध्ये आणि जरा वेगवेगळे कलर्स पण ट्राय करूयात म्हटलं कारण मोस्टली तिच्याकडे पिंक असतात. तर यावेळी थोडेसे वेगळे पण मागवलेले आहेत. परत एक हा कॉटनमध्येच आहे. स्लीवलेस आहे, पण याचा नेक पॅटर्न थोडासा वेगळा आहे. इथे तुम्ही बघू शकता. ह्याचं फॅब्रिक जे आहे तर ते कॉटन वोवनमध्येच आहे, पण एक क्रशमध्ये येतं ना डिझाईन, त्या टाईपची इथे डिझाईन आहे. आणि फिटिंगसाठी इथे एक बेल्ट पण दिलेला आहे. हे बघा असा. काढून पण ठेवू शकतो आणि पॅटर्न हा असा काहीच आहे. बॅक साईडने इथे बोट नेक टाईप पूर्ण इथपर्यंत. सो बघू शकता. सुंदर आहे आणि कलरफुल असल्यामुळे ना एकदम मस्त दिसतंय. असं छान रेनबोसारखं फील येतंय त्याच्यामुळे आणि सुंदर आहे. तर आहे. त्याच्यानंतर ना मी त्याच्यासाठी हा त्या दिवशी जो म्हटलं Zudio घेतलेला. सॉरी तो जो होता ना पिंकमध्ये तो ट्रेंड्समधून घेतला. सो मला ऑनलाईन कदाचित त्याची लिंक मिळेल तर मी अटॅच करते. हा मी Zudio घेतला होता. हा तिला इतका छान दिसत होता. ह्याचं पण असं थोडंसं म्हणजे कॉटनमध्ये पण असं क्रशमध्ये जे असतं ना तसं काहीतरी फॅब्रिक आहे. मला नाही एक्झॅक्टली सांगता येते. पण इथली डिटेलिंग पण खूप सुंदर आहे. हे बघा आणि इथले फ्लावर्स पण खूप छान दिसत आहे. सो मस्त आहे हा सुद्धा. आणि हा कलर पण छान आहे. मेन म्हणजे तिला खूप गोड दिसत होता. त्याच्यानंतर हा तुम्ही खूपदा बघितलेला असेल. म्हणजे 2-3 वेळा तरी मी तिला घातल्या. होळीच्या दिवशी पण घातला होता. त्याच्यानंतर अजून एकदा कधीतरी घातला होता. हा तसा जुना आहे.
एक 2-4 महिन्यापूर्वी मी घेतला किंवा त्याच्या अगोदर घेतलेला असेल. पण छान दिसतो. इथे ऑफ शोल्डर आहे. हे पण मस्त दिसतं. त्याच्यानंतर ऑफ शोल्डर असल्यामुळे हे जास्त खाली येऊ नये म्हणून इथे छान इलास्टिक आहे. इथे एक नॉड आहे फिटिंगसाठी. तर सुंदर आहे हा पण. प्युअर कॉटनमध्ये हा. थोडासा त्याला प्रेसची गरज पडते. तसं बाकीच्याला नाही वाटत आहे प्रेसची गरज. सो हा एक तसा आहे आणि याच्यामध्येच ना अजून एक रेड कलरचा मी मागवलेला आहे. जो तुम्ही पाडव्याच्या फोटोशूटच्या वेळी बघितला असेल तर तो पण तिला इतका छान दिसतो, इतका मस्त दिसतो. बाकी कॉटनमध्ये एकदम छान ट्रॅडिशनल पण वाटतोय. शिवाय स्लीवलेस पण आहे. फक्त स्ट्रॅप आहेत त्याला छोट्या-छोट्या आणि इथे गोटापट्टीची लायनिंग आहेत. हे बघा इथे लावलेले आहेत. 2, 3, 4 असं आणि याचं प्रिंटसुद्धा खूप मस्त आहे आणि बाकी नेक हा असा काहीसा आहे. छोटे-छोटे बटन्स आहेत. हे बटन्स पूर्ण ओपन होतात. त्याच्यामुळं मग वेअर करायला पण सोपं आहे. पण याचे डिझाईन, कलर कॉम्बिनेशन हे खूप मस्त दिसतं. जेव्हा पण आपण नाही का फेस्टिवल असतं काय तर तिथे ट्रेडिशनल पण तेवढंच असं थोडंसं मॉडर्न पण दिसावं असं काहीतरी. तर त्यासाठी हा सुंदर दिसतोय कारण ते स्लीवलेस असल्यामुळं फक्त त्याला ते म्हणजे एक छान लूक आला आहे आणि शिवाय त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे. आणि त्याच्यावरती मॅचिंग ना मनूला हे ज्युती पण मागवली किंवा मोजरी म्हणू शकता. तर सुंदर आहे हे पण. हे बघा ह्याचं पण टॅग अजून काही काढलेलं नाही आहे मी. मनूला सध्या तरी 23 साईज लागते. तर तुम्ही ही 22 साईजची आहे. मला ही एक्सचेंज करून घ्यायला लागणार आहे. पण 23 साईजमध्ये तिला आत्ता सध्या तरी येत आहेत. सो मेजर करताना तेवढं तुम्हाला बघावं लागेल की 2 ते 3 वर्षामध्ये एखाद्याची साईज वेगवेगळी असू शकते. सो आपलं पायाचं मेजरमेंट घेऊन बाळांचं तशी ऑर्डर करा. पण ही पण खूप छान आहे आणि त्या ड्रेसवरती एकदम परफेक्ट मॅच होते. इन केस तुम्हाला काही फोटोशूट करायचं आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे. सो हे कलर कॉम्बिनेशन आणि हे खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर देऊळ बंद 2 बघायला आम्ही गेलो होतो. तेव्हा मनूला एक हा ड्रेस मी घातला होता. म्हणजे अशी छान फ्रॉक आहे. नी लेंथपर्यंत असेल किंवा त्याच्या पण थोडीशी खाली. फुल स्लीव्हजमध्ये इथे स्लीव्हज आहेत. त्याच्यानंतर हे बघा नेकचा पॅटर्न हा असा आहे काहीसा आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. असे डार्क कलर तर अजून मनूला उठून दिसतात. त्याच्यामुळे हे आणि त्याच्यावरती ही अशी लेगिन आहे. आणि शिवाय याच्यावर एक बेल्टसुद्धा आलेला आहे. हे बघा हेअर बेल्ट मॅचिंगमध्ये. खूप सुंदर आहे हे. म्हणजे छोट्या मुलांचे इतके कपडे छान-छान मिळतात, की बस आपले असं वाटतं कधी-कधी का नाही मिळत. म्हणजे त्याचं फॅब्रिक पण इतकं छान असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, कुठलाही कलर असू दे, डार्क कलर असू दे, लाईट कलर असू दे, ते मुलांवर पण छान दिसतात. सो हा एक घेतलेला आहे मी त्याच्यासाठी. त्याच्यानंतर ना मी मनूसाठी हा एक डेनिममध्ये फ्रॉक मागवला आहे. हा पण खूपच सुंदर आहे. याचं हे जे नेक आणि स्लीव्हचं डिटेलिंग आहे ना, ते मला खूप जास्त आवडलं आहे. हा स्लीव्हलेस आहे आणि याच्यामध्ये हे बघा, फक्त एवढा एकदम प्लेन सिंपल पण तसेच काही-काही वेळेला इतके सुंदर दिसतात. हा डेनिममध्ये मनूकडे असा डेनिममध्ये नव्हता त्याच्यामुळे हा घेऊयात. हा मी Zudio घेतला आहे. तो येलो आणि हा मी सोबत घेतले होते. त्या दिवशी बहुतेक मी तुम्हाला दाखवले नव्हते. त्यांना हा आवडला नाही, पण म्हटलं छान दिसतोय कधीतरी वेगळं असू दे म्हणून हा एक घेतला आणि काय होतं मुलांना इतके कपडे लागतात म्हणजे मी मनूला आत्तापर्यंत जसं तुम्हाला सांगितलं टी-शर्ट, पॅन्ट्स असं घ्यायचे. पण एकदा काहीतरी खाल्लं, ते पडलं, त्याच्यानंतर झाला ड्रेस खराब. मग काही-काही वेळेला डाग निघत नाहीत किंवा मग काहीतरी वेळेला खराब होतात. हे असं होतं त्यामुळे भरपूर कपडे लागतात. त्यात कुठं बाहेर जायचं असेल तर अजून लागतात. त्याच्यामुळं मग जरा वेगवेगळे मागवूयात असा विचार केला. सो हा सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मी ना एक विंटर सूट मनूला घेतलेला आहे. हे बघा त्यातलं मी पहिले आतला टी-शर्ट दाखवते तुम्हाला. हा एक व्हाईट कलरचा प्लेनमध्ये एक टॉप आहे आतमध्ये. इथे छान स्लीव्हजला पण असं इलास्टिक आहे आणि नेक पॅटर्न त्याचा हा असा काहीसा आहे. सॉरी उलटं दाखवते मी तुम्हाला. हे बघा फ्रिल आहे इथे अशी आणि स्लीव्हजला पण सेम तसंच पॅटर्न आहे. म्हणजे इथे इलास्टिक लावल्यामुळे ते तसं झालेली आहे. सो एकदम प्लेन आहे हा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे एक जॅकेट आहे. जॅकेट म्हणजे त्याचं आउटर जे विंटर सूट म्हटलं ना मी तुम्हाला तसं. हे बघ ह्याचा पण कलर खूप छान आहे. म्हणजे हा कलर मला इतका आवडतोय आणि मला असं होतं की बऱ्याचशा ब्रँडला व्हाईट आणि हे पण पाहिजे असतं. सो माहीत नाही ते माझ्याकडे आता जमा व्हायला लागलेत आणि शिवाय ही पॅन्ट पण खूप छान आहे. अशी आपण बूटकट आपल्या जीन्स असतात ना, तो बूटकट पॅटर्न आहे याचा. सुंदर दिसते. मनूला जरा मोठा येतोय. पण म्हणलं हरकत नाही आता थंडी आली की तेव्हा तर हातीला येईल. कारण मी मागच्या थंडीत मागवलेला आणि तिची साईजचा होतोच प्रॉब्लेम. 18 ते 24 मागवलं तर बेबी ओए ब्रँडचे जर मागवले ना, तर ते जरा मोठे येतात. त्यांची क्वालिटी पण छान असते कंपेअर टू बाकी ब्रँड्स. ते थोडेसे
साईजला एकदम प्रॉपर येतात. त्याच्यामुळे जरा साईज कळत नाही. काही ब्रँडमध्ये मोठी येते, काही ब्रँडमध्ये छोटी येते. त्याच्यामुळे हा जरा मोठा झाला होता. मागच्या थंडीत मागवला होता, पण मला असं वाटतं आता येणाऱ्या थंडीत किंवा ह्या पावसाळ्यात मी तिला हा वापरू शकते. असा विंटर सूट आहे. मस्त आहे. फॅब्रिक पण खूप सुंदर आहे ह्याचं. आणि त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला तिच्यासाठी ना सँडल्स मागवलेत ते दाखवते. हे बघा. मनूकडे कमीत कमी 5-6 चपला असतील आत्ता, क्रॉक्स म्हणा किंवा बाकी काही. पण तिला एक पण येत नाही, कारण मी कधी घेतलेले ते ती 7-8 महिन्याची होती काय ते त्याच्यानंतर मी तिला घेतलेच नाहीत. मागे एकदा मी तिला शूज घेतला होता, इतका सुंदर लाईटवाला वगैरे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल, ती 1 वर्षाची होती तेव्हा. पण आमच्या शिफ्टिंगमध्ये का काय तो कुठे हरवला का कुठे गेला का कोणी नेला म्हणजे काहीच माहिती नाही. म्हटलं चला अजून तिच्यासाठी थोडेसे वेगळे घेऊयात, बाहेर जायचं म्हणलं तर. हे जे सँडल आहे ना, हे टी शर्ट पॅन्टवरती किंवा फ्रॉकवरती असेल किंवा बाकी कशावरही मॅच होईल म्हणून हे एक घेतले, जे सगळ्यावर मॅच व्हायला पाहिजे अशी. आता आपण विचार करतो की यार आपल्याला किती एकच चप्पल होती आपल्याला, आठवते तुम्हाला? म्हणजे तुम्हाला कसं आठवेल म्हणा. मला तरी असंच असायचं की एक चप्पल आहे, ती खराब झाल्याच्या नंतर आपण दुसरी घेतो, किंवा एखादी आपल्याला शाळेत जाण्यासाठी असायची किंवा एखादी कुठे बाहेर जायला असायची. असं 2 पेअर जास्तीत जास्त असायचे, एवढे नव्हते. पण चला यार आता आपण आपल्या मुलांची हौस करूयात असं वाटतं कधीतरी. म्हणून मग हे बघा, हे सगळ्या याच्यावरती मॅच होईल असं. तरी पण मी मनूसाठी ना बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टी अशा कधीच घेत नाही. जेव्हा तिला खरंच त्याची गरज आहे काय, तर मी तेव्हाच घेते. आत्ता तिच्याकडे फक्त एक ती क्रॉक्स वापरती आहे किती दिवसाची, म्हणून म्हणलं चला तिच्याकडे 2-4 तरी असायला पाहिजे. आपल्याला पण कधी शूटच्या निमित्तानं म्हणा किंवा कशामुळे म्हणा इकडं-तिकडं जाणं होतं, तर आपल्यासोबतच तिला पण काहीतरी घ्यायला पाहिजे. म्हणून मग ही एक मागवली आहे. ही आत्ता मोठ्यांसाठी पण एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे. सो म्हणलं चला तिच्यासाठी पण मागवूयात. अजून एक स्निकर्स मागवलेत मी. खूप सुंदर आहेत. त्याचा कलर पण खूप छान आहे. म्हणजे असं दिसतं ना एकदम छान पीच कलरमध्ये, पीच आणि थोडासा पॅरेट ग्रीन अशा टाईपमध्ये, पण सुंदर दिसत आहेत दिसायला. तिला हे 24, मी 23 साईज मागवली होती पण माहीत नाही, ही 24 साईज रिसीव्ह झाली आणि तिला छान येते ही पण. सो साईजचं थोडंफार इकडं तिकडं होतं, पण दिसायला हे असे काहीतरी आहेत. सुंदर आहेत, सॉफ्ट आहेत आणि मुलांचं ते असतातच चांगले. मला ना आता यातल्या कुठल्याच गोष्टीची तुम्हाला प्राईस सांगता येत नाही आहे. कारण काय होतं, याची प्राईस काहीतरी MRP 1300 समथिंग होती. त्याच्यामध्ये डिस्काउंट लावून त्यांनी काहीतरी 700-800ला लावलेले होते. पण त्याच्यानंतर पण जेव्हा आपण कार्टमध्ये प्रॉडक्ट ॲड करतो ना, तर तेव्हा परत आपल्याला 50, 40, 60 असं डिस्काउंट मिळतो. त्याच्यामुळे ना तुम्ही तो एकदा चेक करत जा, कूपन कोड कुठला आहे ते चेक करत जा. कारण खूपदा 50% ऑफ असतं. मग साधारण कधी गोष्ट आपल्याला जी 700-800ची गोष्ट आहे ती 300-400ला पण मिळून जाते. सो मला प्राईस नाही सांगता येते. पण मी लिंक्स देते, तिथून तुम्ही चेक करू शकता, किंवा तिथे चेक केल्यानंतर पण कार्टमध्ये एकदा सगळे आयटम टाका आणि तिथे कुपन कोड टाकून बघा. मग तुमच्या लक्षात येईल, तेव्हा प्रॉपर प्राईस कळेल तुम्हाला. म्हणून मी इथे प्राईस मेन्शन नाही करत आहे. त्याच्यानंतर हा फ्रॉक तर तिने खूप वापरला आहे. तिला खूप छान दिसतो. आमचा टायगरचा फ्रॉक म्हणून तिने इतका वापरला आहे तो की बस. आणि ह्याचा पण कलर सेम ब्लू आणि व्हाईटमध्ये. इथे तिला हे दिसतंय, हे टायगरचा फ्रॉक म्हणून ती घालत असते. ह्याचा पण कपडा खूप सॉफ्ट आहे. कितीतरी वेळा वॉश केला आहे, पण बघा तेवढा अजून काही खराब वाटत नाही आहे. आणि जेवढा व्हिडिओमध्ये दिसतो ना, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त समोर तो फ्रेश दिसतो आणि तिला घातल्यानंतर पण सुंदर दिसतो. कॉटनमध्येच आहे. याच्यावरती असं हे बघा बारीक बारीक थ्रेडमध्ये डिझाईन बनवलेली अशी काहीशी फ्लावर्स आहेत. सो सुंदर आहे हा पण. आणि अजून एक जो तुम्ही तिला अगोदर पण घातलेला बघितला, आणि टी शर्ट तर जवळपास फेड झाला आहे. हा जरा लवकर फेड झाला. काही बरेचसे फर्स्ट क्रायचे असतात प्रोडक्ट की इतके लवकर फेड होतात की असं वाटतं आपण का घेतलं. मग तसे तर मी तुमच्यासोबत शक्यतो शेअरच करत नाही. जे खरंच चांगल्या क्वालिटीमध्ये आलेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असा पोल्का डॉटमध्ये ना एक टॉप आहे आतमध्ये, आणि त्याच्यानंतर छानसं असं हे बघा, असं वरनं एक स्ट्रॅपवाली अशी फ्रॉक किंवा काय म्हणू शकता. सो अशी कशी, याचाही कलर सुंदर आहे. आता हे जरा जुना झाला आहे, पण ह्याच्यासाठी पण मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं. याच्यासोबत एक अशी स्लिंग पण आहे, फक्त शो बरं का, बाकी काही नाही. ह्याला काही पॉकेट वगैरे नाही आहे किंवा काही ठेवू पण शकत नाही याच्यामध्ये, पण फक्त शो म्हणून छान दिसते. आणि अजून खरं तर मी काही गोष्टी मागवलेल्या आहे. टी शर्ट मागवलेत काही, पण टी शर्टची मला जरा गॅरंटी येत नाही. त्यातली त्यात
डुडल पुडलचे टी शर्ट असतात चांगले, मी तिला लहानपणी पण वापरले. त्याच्यानंतर बेबी ऑयलचे पण चांगले निघतात प्रॉडक्ट. सो तसे ब्रँडचे बघून घेत जा, नाहीतर फर्स्ट क्रायवर काही काही एकदम फेड पण होतात, स्वस्त असतात पण असंही होतं. टी शर्ट नेमके आता मी तिथून आणायचे राहून गेले. म्हटलं ठीक आहे चला, एवढं तर तुमच्यासोबत शेअर करते, कारण हाच व्हिडिओ भरपूर लाँग होणार आहे. आणि अजून एक गोष्ट ट्रेंड्समधून घेतलेली, हे पण इतका क्यूट आहे. तुम्हाला आठवतंय का, मी जेव्हा संभाजीनगरला गेले होते ना, तेव्हा मला तिच्यासाठी एक ड्रेस आवडला होता. तो तिला साईजमध्ये येत नव्हता, पण तशाच पॅटर्नमध्ये खूप सुंदर. हे बघा, इथे लेस आहे आणि एकदम प्युअर कॉटनमध्ये इथे असं वर्क आहे आणि असा टॉप आहे मस्त. किती छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर मी ही पॅन्ट घेतली आहे, मॅच होती आहे परफेक्टली. मला वेगळी काही भेटली नाही म्हणून ही लेगिनच घेतली आहे, पण इतकं सुंदर दिसते हे कॉम्बिनेशन. आणि अजून एक तुम्हाला मी रीलमध्ये एक दाखवलं होता माझ्यासाठी, एक रेड कलरचा ड्रेस. इथे कुठे म्हणजे मला मिळालं तर इथे कुठेतरी ॲड करते मी ती क्लिप. सेम त्याला मॅचिंग म्हणून एक मी मनूसाठी रेड कलरचा घेतला आहे, तो एक तुमच्यासोबत शेअर करते. लेस आहे छान अशी, फ्लावरची लेस आहे इथे. बाकी काही नाही आहे, पण याच्या स्लीव्स थोड्याशा वेगळ्या वाटल्या होत्या म्हणून मी हा घेतलेला. आणि माझ्या त्या रेड कलरच्या ड्रेसवरती मस्त मॅच पण होईल म्हणून पण मी घेतला होता खरं तर. मनूला हा थोडासा इथं लूज होतोय, पण ठीक आहे, मी त्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करते किंवा अजून थोड्या दिवसांनी तिला येईल. पण परत असं होतं की हाईट प्रॉपर येत नाही. पण मला हे पण खूप जास्त आवडलं. ह्याचा फॅब्रिक मला नाही सांगता येणार, पण याची पण हे बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल कसं फॅब्रिक आहे. पण सुंदर दिसतोय. मी म्हटलं ना, मुलांना लाईट कलर घ्या, डार्क कलर घ्या, कसेही छान दिसतात. मनूला तर सगळेच कलर खूप गोड दिसतात असं होतं. फक्त फिटिंगमध्ये प्रॉपर यायला पाहिजे. सो हे सगळे जे ड्रेस होते ना, हे खरंच खूप सुंदर आहेत दिसायला. फॅब्रिक पण याचं छान आहे. सो तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता. दरवेळी तुम्ही विचारत असता म्हणून म्हटलं चला एक हॉल व्हिडिओज बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात. बाकी मनूचं कपाट आता मी कसं ठेवलंय, कसं आवरलं, हे सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला म्हटलं होतं की मी हे शेअर केलं तर तुम्हाला आवडेल का? पण आत्ता हॉल व्हिडिओ लगेचच कपाटाचं म्हटलं की तुम्हालाही थोडंसं बोर वाटेल, म्हणून म्हटलं थोड्या दिवसांनी शेअर करते तुमच्यासोबत. आणि त्या अगोदर आजचा हा आपला हॉल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्यामुळे मला टॅग नाही करता येणार किंवा वेगळ्यानं तुम्हाला कुठे लिंक शेअर नाही करता येणार कमेंटमध्ये. सो प्लीज एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच हाईपसुद्धा करा. सो चला भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.